हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. पहिली गोष्ट म्हणजे मी जसं का शॉर्ट्स मध्ये सांगितलं होतं की आमचं जे गावाला गेल्यानंतरचा इश्यू होता त्याला मी आज सांगणार होती. बेसिकली थोड्या दिवसा पहिला मला हा व्हिडिओ पोस्ट करायचा होता आणि कोणत्या कारणामुळे झालंय की मी जॉबला लागले आहे आणि असं ते म्हटलं कारण की घरी मग मी एकटी कमावणारी आहे तर मी जॉबला लागू असा माझा निर्णय होता. म्हणजे तिने मला फोर्स नाही केलं की तू जॉबला लाग किंवा काय, किंवा खूप जणांना वाटत असेल की ही अचानक मध्ये कामाला कशी काय लागली किंवा काय. तर माझे शूट सुद्धा म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ जे येतात मिनी ब्लॉग ते सुद्धा येणं बंद झालेलं कारण की मी कोणाची न परमिशन घेता माझे व्हिडिओ नाही काढू शकत त्यामुळे. आणि मग जसं मी सांगितलं होतं की जे गावात झाल्यानंतर जे तिकडे गेल्यानंतर जे आमच्यासोबत झाले ते मी एका मोठ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो आज तो दिवस आलाय आणि बेसिकली हे सगळं मला तुम्हाला कळवायचंच होतं कारण की माझी ना म्हणजे असं काही नाहीये की मी असं माझ्या घरच्यांना इथे व्हिडिओमध्ये सांगतेय किंवा त्यांची इन्सल्ट करते, नाही असं काही नाही. बिकॉज ते जसं करतात ना मला हे फक्त सगळ्यांना सांगायचं होतं की ते कोणत्या पद्धतीने आमच्यासोबत वागतायत किंवा काय. आणि थोड्या दिवसापासून मी सांगितलंय तुम्हाला की माझे थोडेफार इश्यू होते मध्ये, त्यामुळे मी काहीच एक्सप्लेन केलं नाही तुमच्यासोबत. नाही की मला शॉर्ट्स व्हिडिओ मध्ये काही सांगता आलेलं आहे, नाही सांगता जमत कारण की एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये हे सगळं दाखवणं सगळं एक्सप्लेन करणं खूप हार्डवर्क असतो. आणि फर्स्ट म्हणजे ती आता माझा हा फर्स्ट चॅनल आहे सो मी एवढी जास्त काही तिथं सांगता जमत नाही. नाही की मला एडिटिंग जमते किंवा काहीच म्हणजे काहीच मला जमतच नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हा फर्स्ट चॅनल असल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं. व्हिडिओ सुद्धा मी कशी शूट करते मलाच माहितीये. बेसिकली घरात काहीच नाहीये, नाही की ट्रायपॉड आहे, नाही की तो बोलायचा माईक असतो तो आहे. आता मी कसं एक्सप्लेन करू तुम्हाला की कोणत्या परिस्थितीतून आम्हाला आमच्या मम्मीने वाढवलेलं आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली तिने आमच्यासाठी. आणि आता आमचं शिक्षण सुद्धा माझे एकदम झालेलं आहे, म्हणजे की थांबलेलं आहे पूर्णपणे कारण की घरचा थोडासा इश्यू होता त्यामुळे सुद्धा सगळं थांबलेलं. पप्पा सपोर्टिंगला नव्हते. तर तुम्ही एक सांगा की जर सपोर्टिंगला कोण आपल्या सोबत नसेल तर एकटी बाई कशी काय सगळं हँडल करणार. सो तरीही माझ्या मम्मीने खूप जास्त हँडल केलं आमच्यासाठी. ती एकटी कमवते. फर्स्ट टाइम जेव्हा ती मुंबईला आली होती, आता आम्ही सगळ्याला पुण्यात आहोत, पण जेव्हा ती मुंबईला आली होती आणि ती एकटी होती, आता एकटी बाई नवीन शहर खूप अवघड होऊन जातं हे सगळं मॅनेज करणं. तरी सुद्धा आम्ही खरं बोलू ना अक्षरशः आम्ही ना एका रात्र फुटपाथवर राहिलेलो आहे. म्हणजेच की आता मी तेव्हा खूप लहान होती पण तिथं आता जरी ही गोष्ट मी तिच्यासमोर काढली तर खरंच डोळ्यात पाणी येतं. कारण की तो दिवस आणि आजचा दिवस हा खूप जास्त महत्वाचा आहे आमच्यासाठी की आम्ही फर्स्ट टाइम कोणत्या परिस्थितीतून कुठे आलेलो आहे. आणि आता गावाला गेल्यानंतर सुद्धा आम्ही बस आमच्या शेतासाठी गेलो होतो. बेसिकली मामला हा आहे म्हणजेच की मुद्दा की आम्हाला आमचं शेत हवं होतं, जे की माझ्या काकाने आता मॅटर असं आहे की ते शेत द्यायला नकार देतात. आणि आम्ही गावाला गेल्यानंतर सुद्धा इथून आम्ही निघालो पुण्यावरून दुसऱ्या दिवशी एक दिवशी तिथं पोहोचलो होतो. आणि सकाळी गेल्यानंतर आम्ही त्यांना लगेच फोन नाही केला, मिनिमम दुपारच्या वेळी फोन केला होता. हा फर्स्ट दिवशीच कदाचित केला होता, फर्स्ट किंवा सेकंड दिवशी तुम्ही असं समजू शकता. आम्ही तिथे गेलो आणि आमचं फक्त एवढंच होतं की आम्हाला गावाला जाऊन, म्हणजे आता 16 वर्षानंतर सुद्धा मी माझ्या गावी गेली नाही आतापर्यंत. मी एवढी मोठी झाली आहे. लोक फक्त माझे व्हिडिओज वगैरे करतात, मला व्हिडिओज वरून ओळखत असते, माझे इंस्टाग्रामचे पोस्ट वगैरे आहेत की हा ही आमच्या गावची आहे किंवा इथे मम्मी राहायची असं काहीतरी असेल. किंवा माझ्या मम्मीची गावामध्ये खूप जास्त ओळखी असं बोलू शकता, पण पाहुणे जास्त आहेत आमचे आणि त्यामुळेच लोक मला जास्त तर ओळखतात व्हिडिओ थ्रू सुद्धा. आणि आम्ही गावाला गेलो आणि मी माझ्या काकांना, म्हणजे मी नाही लावला पण माझ्या मावशीच्या हस्बंड काही लावला. आमचा मुद्दा फक्त एवढंच होता की आम्हाला प्रेमाने बोलायचं होतं त्यांच्यासोबत आणि आमच्या शेताची गोष्ट काढायची होती की तुम्ही शेत देणार आहे का नाही का मला. त्यांनी काय केलं की माझे पप्पा पितात वगैरे, आय थिंक सगळे माणसं पित असतील असं नाहीये, पण जे घर बघतात ते खरंच बघतात. आणि खरं बोलू ना कारण माझ्यासारखं बघा कोणालाच नसतो असं मला वाटतं. बिकॉज त्यांनी आमच्यासाठी काहीच केलेलं नाहीये, फक्त जन्म दिलाय आम्हाला. आणि तिथून ते मम्मीचा स्ट्रगल चालू झालं ना, तो आता मिनिमम मी 18 वर्षाची असेल, 18-19 वर्षाची, तिथपर्यंत सगळं तिने आमच्यासाठी केलेलं आहे. तिने आम्हाला बघितलेलं आहे. आता एकटी बाई आणि एकटी बाई जर नवीन शहरात जाते तर आता असं ना की हा लोक काय बोलतील किंवा तिने नाही, तिने त्याचा विचार काहीच नाही केला. बिकॉज तिच्या भावाने सुद्धा जेव्हा तिची मम्मी वाढली, आय थिंक ही सगळ्या गोष्टी तिने मला सांगितलेल्या आहेत. मी त्यांची मुलगी आहे, कदाचित मला असं वाटत नाही की माझे पण मामा असे बोलू शकत होते त्या टायमाला. बिकॉज त्यांनी काय सांगितलं की तू तुझ्या मुलांना सोड आणि इथे राहा. आता कोणती आई आपल्या लेकरांना सोडून तिथे राहील स्वतःच आयुष्यासाठी, स्वतः जर की मी मला इथं आरामात राहायला भेटतंय बाबा आणि मी इथे राहू अशी कोणतीच आई करत नाही. त्यांचा मुद्दा एवढा होता आणि मग तिने नकार दिला त्या गोष्टीला. बिकॉज कोणती आई नकारच देईल त्या गोष्टीला की आपली मुलं सोडून आपण एकटं तिथे राहायचं आणि आपली मुलं त्याच्या बापाकडे काही करू दे किंवा काही होऊ दे, नाही अशी कोणतीच आई नाही करत. बिकॉज माझ्या आईने असं कधीच केलं नाहीये. तिने आतापर्यंत आमच्या शिक्षणाचा खर्च किंवा आम्ही लहान होतो ना लिटरली ती आम्हाला रूम मध्ये बंद करून कामाला जायची. मला तो दिवस अनेक सुद्धा आठवतो.
मी कधीच अशी वेळ कोणालाही येऊ नये माझ्यासारखी, की मी माझा भाऊ लहान होता ना लिटरली त्या टायमाला सुद्धा आम्ही एक तसं घरात राहायचो, दरवाजा बंद असायचा पण लॉक असायचं, कारण की नवीन शहर होतं, मुलांना बाहेर कसं पडावं हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. आणि त्या टायमाला फर्स्ट तिचा जॉब हॉस्पिटलमध्ये होता कुकिंगसाठी. आता एक्सपिरियन्स नव्हता, पण ती एक बाई होती जिने म्हणजे असं काही असो पण मी माझ्या मम्मीवर खूप जास्त ट्रस्ट केला आणि हॉस्पिटलमध्ये कामाला लावलं. त्या टायमाला माझ्या मम्मी आम्हाला लॉक लावून जायची घराला. तो शब्द मी माझ्या भावाला घेऊन एकटी राहिलेली त्या रूम मध्ये. कोणालाच माहिती नव्हतं की आम्ही कुठे आहे काय नाही. गावचे लोक सुद्धा, घरचे ऍटलीस्ट घरचे सुद्धा तिला हेच बोलायचे की कोणासोबत तरी पळून गेली असेल किंवा मुलांना मारून टाकलं असेल. नाही, माझ्यासारख्या सगळ्यांना भेटून मी हे बोलते, लिटरली तुम्ही आमच्यासाठी एवढं काही केलं ना, कोणती काही नाही करू शकत, नाही करू शकत कोणती काही. आम्ही इथून गावाकडे गेलो, आम्ही ब्रेकमध्ये फोन लावला त्यांना. देन आम्ही एकच सांगितलं की म्हणजे मम्मी बोलत होती माझी, बिकॉज माझ्याकडे सगळ्या रेकॉर्डिंग्स आहेत. मी खरं बोलू तर रेकॉर्डिंग करायचा माझा काही इरादा सुद्धा नव्हता, पण देवीची काहीतरी कृपा की आपल्या त्या कॉलची रेकॉर्डिंग झाली आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे. आम्ही घरी गावाला गेल्यानंतर आम्ही माझ्या मावशीला वगैरे बोललो होतो की शेतासाठी काय करायचं किंवा काय. तर माझी ताई आहे ऍक्च्युली त्यांची दीर, तर त्यांनी म्हणजे हेल्प अशी बोला तुम्ही, ते खूप सपोर्टिंगला होते असं. ते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही सध्याला गावाकडे नका जाऊ, एक टाइम ठरवूया आपण, मग नंतर गावाकडे जाऊया आणि नंतर सगळं बोलणं करूया. असं झालं होतं आमचं. आणि मग ठीक आहे म्हटलं आम्ही, पण आता मोठं कोणतं सांगते म्हटल्यावर ऐका लागतं, म्हणून आम्ही ठीक आहे म्हटलो. आणि मग आम्ही गावाकडे गेलो ना, तर बिकॉज माझे फक्त आम्ही घरी त्यांना फोन लावला आणि माझ्या काकाला माझी मम्मी नीटच बोलली कशा आहेत, ते बोलले छान आहेत, कशी आहेस तू. पण पहिलं त्यांनी ओळखलं नाही आम्हाला की आम्ही असं बोलतोय की वगैरे. आणि माझी व्हिडिओची गोष्ट पहिली म्हणजे मी इंस्टाग्रामवरती व्हिडिओ काढते, नाचते वगैरे, हे काही पाप नाहीये. असं गावच्या लोकांना वाटतं की नाचते, व्हिडिओ काढते, नाही करायला पाहिजे मुलीने, हे का नाही करायचं. नॉर्मल आहे, दिस इज नॉर्मल. जनरेशन कुठल्या कुठे आलेली आहे, सगळे व्हिडिओ काढतात. मी आता जस्ट तुमच्या समोर उभी का आहे की मला माझं एक स्टेज बनवायचं आहे, जिथे मी स्वतःला सांगू शकते, मन लावून बोलू शकते. त्यामुळे तुमच्यासोबत हे गोष्टी शेअर करते. ऍक्च्युली पहिली गोष्ट म्हणजे मला परफेक्ट बोलता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा आम्ही त्यांना नीट बोललो. त्याचा शब्द माझी मम्मी काहीच बोलली नाही त्यांना. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, जर कोणाला खोटं वाटत असेल किंवा काय, जर हे गावापर्यंत माझा व्हिडिओ गेला तरीही मला चालेल. जर कोणाला खोटं वाटत असेल की हा खोटं बोलतीये किंवा काय, माझ्याकडे प्रूफ आहे, माझ्याकडे व्हिडिओज आहेत. मी बोलणं झालं होतं आमचं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर मी माझ्या मामाला वगैरे सुद्धा बोलले होते, म्हणजे माझी मोठी ताई बोलली होती, माझ्या मावशीची मुलगी, माझी माऊस बहीण, ती बोलली होती माझ्या मामाला की अक्का आली. अक्का म्हणजे माझ्या मम्मीला ती ताई बोलते. तर ती बोलली मावशी आलेली आहे, त्यांच्यासोबत गावाला एकदा जा आणि ते शेताचं आहे काहीतरी मॅटर सॉल्व्ह करून टाका, तुम्ही जातील ना मामा, अशी ती बोलली असेल कदाचित. तर त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं हे मला माहिती नाही. पण माझ्या घरच्यांचा म्हणजे माझ्या मम्मीकडून सुद्धा एकच प्रश्न होता की नाही आम्ही नाही येऊ शकत, आणि कामामध्ये आहेत, असं झालं तसं झालं. आता मी तर माझ्या मम्मीच्या इकडचं काहीच बोलणार नाही, कारण की ते सुद्धा असं म्हणजे बोलूच नाही शकत. त्यांना सुद्धा मी कोणत्या पण मी त्यांना बोलू, कारण की ही तिची बहीण आहे. शेतासाठी या दोघांचा ते त्यांचं काय मॅटर झालं होतं मला सुद्धा माहिती नाही की मी माझ्या मम्मीला सांगितलं की तुम्हाला सांग किंवा काही नाही. ते तिचा भाऊ आहे ऍक्च्युली माझा मामा, त्यामुळे मी सुद्धा काही बोलू शकले नाही आणि मी बोलणार सुद्धा नाही, कारण की ते बहीण भावाचं मॅटर आहे ते सुद्धा बघतील त्यांचं. मी एवढी पण मोठी नाहीये की मी आणि त्यांच्या गोष्टीमध्ये काही बोलू किंवा काय. मी माझ्या मम्मीच्या पुढे कधीही जाणार नाही, हा माझा शब्द आहे आणि मी नाही जाणार, कारण की मला माहिती आहे तिने कोणत्या कष्टातून आम्हाला वाढवलेला आहे. त्यामुळे खरं बोलते ना, माझ्यासारखी वेळ किंवा आमच्यासारखी वेळ कोणालाही नको येऊ देऊ. मी देवाला अशी प्रार्थना करते, लिटरली तुम्हाला कितीही गरीब का नसो, पण खरंच अशी वेळ कोणाला नाही आली पाहिजे. तर माझ्या काकांना फोन लावला. माझी मम्मी बोलली, स्पीकरवर फोन होता, रेकॉर्डिंग वगैरे सुद्धा झाली. आणि खरं बोलते ना, जसं मला माहितीच नाही रेकॉर्डिंग मी करायला ठेवली होती किंवा काय, मी नाही करायला ठेवली होती रेकॉर्डिंग, आणि ती रेकॉर्डिंग झाली. ठीक आहे, असं म्हटलं रेकॉर्डिंग झाली, बरं झालं, देवाची काहीतरी कृपा आमच्यावर की ती रेकॉर्डिंग झाली. माझ्याकडे प्रूफ आहेत, मी बोलते माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांच्या बोलण्याची किंवा काय. खरं बोलू तर त्यांच्या तोंडातून शिव्या निघत होत्या माझ्या मम्मीविषयी की तू आमच्या आईच्या म्हणजे की माझी आजी, आता पप्पांची मम्मी आजी, मला नातेवाईक एवढे नाही कळत, मी एकटी राहिलेली आहे माझ्या मम्मीसोबत, माझा भाऊ. आणि त्या टायमाला कोण नव्हतं आमच्या सोबतीला की मला नाते वगैरे कळतील की हे माझं कोण आहे ते माझं कोण आहे, नाही, मला नाही समजत. जर आम्ही 16 वर्षानंतर गावाला गेलो होतो, ते पण माझ्या भावाच्या लग्नाला, मावशीच्या मुलाच्या लग्नाला. त्या टायमाला सगळ्यांनी आम्हाला ओळखलं सुद्धा नव्हतं की हे कोण आहेत आणि कुठून आलेले आहेत. पण नंतर सगळ्यांनी सांगितलं की हा तिची बेबी पळून, म्हणजे माझ्या मम्मीचं नाव बेबी आहे ऍक्च्युली, बेबी ताई बोलतात तिला सगळे. पण त्या टायमाला सगळे बोलत होते की हा तुझ्या घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं तू पळून गेलीस, असं झालं तसं झालं. तर हे कोणी पासवलं मला नाही माहिती, कारण ऑफिसली आम्ही तिथे नव्हतं बघायला की कोण असं बोलतंय की तू पळून गेलीस, असं केलंस तसं केलंस, नाही, आम्ही कोणीही नव्हतं तिथे बघायला.
असं झालं. असं ते वाटलं आता त्यांची कर्माची फळं त्यांच्या बरोबर. आम्ही गेलो आणि मग आम्ही फोन वगैरे लावला आणि मी माझ्या मम्मीने काकाला सांगितलं की काय झालं, कसे आहेत, बरे आहेत का. त्याने आम्हाला नाही ओळखलं आणि मग ते पण बोलले, जेव्हा नाव सांगितलं मम्मीने, मी बेबी बोलतीये, ते बोलले की ठीक आहे बोल. तर ही बोलली काय झालं, तुमच्या भावांच्या नावावरती किती शेत केलं. आता शेत असेल कदाचित 3.5 एकर. हे सुद्धा मी तुम्हाला सांगते, 3.5 एकर शेत असेल तर मिनिमम 1 एकर 10 गुंठे किंवा 8 गुंठे यायला पाहिजे. हे एवढं मला माहिती आहे की 3.5 एकर शेत नाही तर 3 भावामध्ये किती यायला पाहिजे. तर ते आम्हाला काय बोलले, ते फक्त एवढंच बोलले की मी 15 एकर दादाच्या नावावर केले. म्हणजे ते माझ्या पप्पाला काय बोलतात मला नाही माहिती, पण मी दादाच बोलेन. कारण की हा ते एवढं बोलले ते आम्हाला. तर माझी मम्मी बोलली पण 15 गुंठे ते येत नाहीत नावावर शेत. मिनिमम 1 एकर 8 गुंठे यायला पाहिजे नावावर ना शेत. जर 3-3.5 एकर आहे तर 1 एकर 8 गुंठे किंवा 10 गुंठे एका 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 मुलाच्या नावावर यायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, हे एवढं का देऊ तुला, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आम्ही फक्त एवढं सांगितलं, जेवढ्यांच्या नावावर येतं त्याचप्रमाणे तुम्ही शेत द्या. जर असं तर आम्ही फक्त एवढं सांगितलं होतं त्यांना. आणि खरंच बोलू तर ते शिव्या देत होते. आता घरचे ते माझे, पण लिटरल नाही बोलणार मी असं. खरंच हे गावचे लोक गावढाळ असतात. आता जे नसतील ना त्यांना नका हे लागू देऊ माझ्या हे सगळ्या गोष्टी. पण मी माझ्या घरच्यांच बोलतीये, जर तुम्ही कोणाचा आज खात असतील ना तर उद्या तुमचं सुद्धा जाणारच आहे. कुठे ना कुठे एवढं लक्ष ठेवा. कर्म तशी फळं असतात. देव काय शांत बसणार नाही. तुम्ही माझं खाताय ठीक आहे, खावा, जेवढं खायचं तेवढं खा, उद्या तुमचंही काही ना काही होणारच आहे. तर त्या मला बोलले की मी एवढं काय देऊ, तू माझ्या मायच्या माहितीला नाही आली आहेस, असं झालं तसं झालं. रेकॉर्डिंग आहेत माझ्याकडे, हे सगळ्या गोष्टी मी ऐकलेल्या आहेत. बाबा त्या टायमाला तुम्ही सगळ्यांना हे सांगितलं की ही बाई पळून गेली, ही बाई पळून गेली. तुम्ही बघायला होते तिथे की आम्ही कुठे पळून गेले किंवा माझी मम्मी काय करत होती. ती 2 लेकरांना जगवत होती. एका मुंबई शहरामध्ये 2 लेकरं घेऊन राहणं सोपं नाहीये. जसं असं वाटत असेल ना लोकांना की हा असे राहतात, कमाई करतात, खातात पितात, नाही. तिथं हर एक गोष्ट लिटरली एवढी महाग असेल मुंबईमध्ये. तिथे हर एक गोष्ट महाग आहे. एक बाई नाही जगू तिथे, नाही जगू शकत. एकट्या 2 मुलांना घेऊन एकटी ती बाई नाही जगू शकत. मिनिमम त्या टायमाला आम्ही मुंबईला गेलो होतो, त्या टायमाला आमचा रेट म्हणजे भाडं रूमचं 4.5 ते किमान 2,000. चाळी जरी पकडली ना मुंबईमध्ये तरी चाळीचा रेट जास्त आहे. म्हणजे मग 2-3 भाडं असेल चाळीला. आणि आताच्या प्रमाणे बघू तर आता 5.5 झालं असेल कदाचित. कारण की आम्ही आता पुण्याला राहतो, आम्हाला नाही माहिती आता. आणि त्या टायमाला एवढं होतं. तर माझी मम्मी बोलली की का तुम्ही सगळ्यांना सांगितलंय की बेबी पळून गेली, बेबी पळून गेली, तर मी कोणत्या हिसाबाने गावात यायला पाहिजे तुझ्या मम्मीच्या माहितीला. ते असं बोलली. असू दे ठीक आहे, बोलली, मान्य आहे, बरोबर, ती बोलणारच. तुम्ही करत असे होते आणि ते डायरेक्ट बोलत होते मग की आम्ही शेत देणार नाही. ही तर विचारायलाच ना, का देणार नाही तुम्ही शेत आम्हाला. तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, तू त्या टायमाला आली नाहीस, माझ्या मम्मीच्या माहितीला आली नाहीस, माझ्या बापाच्या माहितीला आली नाहीस, आम्ही कोणत्या हिसाबाने तुला शेत द्यायचं. लिटरली माझी काकी सुद्धा एवढे घनघन शिवाय देत होती ना. माझं एकच म्हणणं आहे, का तुझ्या मम्मी पप्पाने तुला हे शिकवलेलं आहे. आणि माझे पप्पा आहेत ना, माझ्या मम्मीच्या मामाची मुलं आहेत. तर ती तुझं शेत मागत नव्हती बाई, ती तुझं शेत मागत होती. ती तिच्या हाताचं शेत मागत होती. आम्ही हे सांगत नाही की तू तुझं शेत दे मला, नाही. ती तिच्या मामाचं शेत मागत होती तुझ्याकडनं, जे तिच्या हक्काला येतं शेत ते मागत होती. माझं एकच म्हणणं आहे, जे असे तोंडाला शब्द नाही येणारे ते तुम्ही बोलत होते ना, ते थोड्या पद्धतीने बोलायला शिकायला पाहिजे होते तुम्ही. मी हे नाही बोला, ते माझ्या मोठे आहेत, मला माहिती आहे मोठ्या माणसासोबत कसं बोलायचं असतं कसं नाही. माझ्या मम्मीने एवढे संस्कार दिलेले आहेत मला. पण खरं तुमच्या म्हणजे त्यांच्या भाषेत मला असं वाटत होतं ना की त्यांच्या मम्मी पप्पांनी त्यांना संस्कारच दिले नसते. कोणत्या हिसाबाने तुम्ही सांगतायत की तुम्ही शेत देणार नाहीत म्हणून. ती तिच्या मामाचं शेत मागत होती ना, तुझ्या घरचं मागत होती ती. तू तुझ्या बाहेरकडून आणलं होतं शेत, नाही. तुझ्या बाहेरकडून तू शेत आणलं नव्हतंस. ती तिच्या मामाच्या मुलासोबत लग्न केलं तिने, त्या हिसाबाने ती शेत मागत होती तुला. आणि त्यांचा शब्द हे होता ना की मी शेत देणार नाही. असं नाही होणार आहे. तुम्ही बोलते ना की आम्ही मानून घेऊ, नाही होणार. ती 2 लेकरं घेऊन तिथे जगतीये. तुम्हाला माहितीये किती मेहनत लागते तेवढं सगळं करायला, कसं जगायला मुंबईमध्ये. आणि त्यांना सांगा की फक्त 2 किंवा 1 महिन्यासाठी तू सगळं काही सोडून ये इथे आणि ते 1 महिना जगून दाखव. मरून जाशील. एवढा शब्द भारी भारी येते ना मग तर तोंडात. बोलशील की मी इथं का आलीये बाबा. खूप अवघड आहे मुंबईला जगणं, सोपं नसतं. 2 लेकरं घ्यायचे आपल्या आणि मुंबईला जगायचं खूप अवघड आहे. तुमच्या तोंडातून शब्द निघत ना आम्ही देणार नाही, हे नाही. तुम्ही काय तुमच्या बापाने आता हा शब्द बोलूच नका तुम्ही की आम्ही देणार नाहीयेत म्हणून. आता हे व्हिडिओ कदाचित तिथपर्यंत सुद्धा जाईल, कारण की माझ्या गावचे लोक तकरीबन मिनिमम 500 लोक मला फॉलो करत असतील इंस्टाग्रामवरती. आणि मी आता शॉर्ट क्लिप सुद्धा इंस्टाग्रामवरती टाकणार आहे. त्या लोकांना पण कळलं पाहिजे ना की जे गावाला एवढे प्रॉपर्टी म्हणून करतात की त्यांचा बोलण्याचा तरीका कसा आहे किंवा काय, हे कळलं पाहिजे. आणि कोणाला खरं वाटत नसेल ना, माझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे कॉलची. तुम्ही बघू शकता एवढे घाणघाण शिव्या देत होते ते लोक. खरंच आता मी माझ्या मम्मीने द्यायला सुरुवात केली असती तर
ती काय बोलली बिचारी ते राहू दे, मला प्रेमाने गोष्ट बोलायची आहे. आणि आम्ही गावाकडे आम्हालाच गेलो नाही कारण की माझ्या मम्मीच्या धीराने आम्हाला सांगितलं होतं सध्या तुम्ही कोणतेही ऍक्शन घेऊ नका, एकदम मिटिंग ठरवूया, ते लोक पण येतील, तुम्ही पण या. आणि म्हणून आम्ही गावावरून रिटर्न आलो की आम्हाला प्रेमानेच गोष्ट सॉल्व्ह करायची, आम्हाला काही भांडण वगैरे करायची नाही कोणासोबत. आम्हाला हेच करायचं होतं की आम्ही तिथे जातील, बोलतील वगैरे आणि शेताचा विषय घेतील की तुम्ही शेत देणार आहात का नाही आम्हाला, किंवा हे सांगा म्हणून. आणि आम्हाला एवढंच वाटलं होतं की बोलल्यानंतर सगळं सॉल्व्ह होऊन जाईल, पण त्यांचा तसा इरादा नाही. ते माणसं कशी माहितीये का की बोलून सुद्धा त्यांना इथून खाली गोष्ट उतरणार नाही, तशी येते लोक. त्यामुळे तर आम्ही एकच विचार केला आता जरी की ते जर शेत देत नसेल तर आम्ही एकदा कोर्टातून घ्यायला प्रयत्न करूया. जर कायद्यानुसार देणार असेल तर तसंच आहे बाबा, तुमचेही पैसे जाऊ दे, आमचेही पैसे जाऊ दे, मला काही हरकत नाहीये. आणि शिक्षणाचा विषय म्हणजे या शेताच्या कारणामुळे आम्ही शाळेत जाण्यापेक्षा घरी बसलो. लुक म्हणजे माझं शिक्षण मिनिमम आता माझं एकदा पहिले 3 वर्ष गॅप गेलेलं आहे शिक्षणाला, आणि माझ्या भावाला सुद्धा. बेसिकली आम्ही 3 वर्ष घरी बसून होतो कारण की त्या टायमाला तिच्याकडे एवढे पैसे नव्हते की ती आम्हाला शाळेत टाकू शकते. मी जसं तुम्हाला सांगितलं, एकट्या बाईला मुंबईमध्ये जगणं खूप अवघड आहे. एकटी बाई नाही जगू शकत, नाही कोणाचा सहारा, ती सगळं सोडून तुमचं इथे आले बाबा. आम्ही फुटपाथवर राहिलेलो आहे, फुटपाथवर, रस्त्यावर कोण राहत नसतं. जर सगळ्यांकडे एवढे पैसे असते, जर ती कोणाचं पळून गेली असती ना तर रस्त्यावर कोण राहिलं नसतं. एवढ्या बोलतात ना की पळून गेली होती, तुम्ही बघायला आले होते ती पळून गेली होती या ती काय करत होती त्या टायमाला, कोण नाही बघायला आलं होतं. मी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे माझी तुमच्याकडनं की हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा, कारण की लिटरली माझे व्ह्यूज कमी येत आहेत, कारण की माझे मिनी ब्लॉग्स कमी झालेले आहेत. कमी झाले नव्हते ऍक्च्युली, पण काय माहिती कदाचित आता वाटत असेल लोकांना की नाही एक दाखवते किंवा काय. नाही तर मी अजून प्रयत्न करेन माझे की मी अजून काहीतरी दाखवायची कोशिश करेन. आणि सगळ्या गोष्टी हळूहळू तुम्हाला सगळ्यांना माहिती पडणार आहेत. मी माझे मोठे ब्लॉग सुद्धा चालू करणार आहेत. बेसिकली हा माझा फोन खूप म्हणजे आता खरं बोलते मिनिमम फोनला 4-5 वर्ष झालेले आणि मी 24 तास इथे कामाला गेली होती तेव्हा माझ्या मम्मीने हा फर्स्ट टाइम मला फोन घेऊन दिला होता की बोलायला मुलीला मी कसं बोलणार. आणि लिटरली त्या टायमाला मी 24 तासाची कामं केलेली आहेत, ज्या टायमाला मिनिमम मी 17 किंवा 16 वर्षाची होती. कोण नाही करत एवढ्या लहान वयात कामं, पण मी केलेली आहेत. मी माझी मुलीची कष्ट बघितलेली आहे की कोणत्या कष्टामध्ये मी 24 तासाची कामं केलेली आहेत त्या टायमाला. आणि बेसिकली माझ्या मम्मीची परिस्थिती बघून कामं केली होती. माझं फक्त एकच होतं की मी माझ्या भावाला मला शिकवायचं होतं. माझं शिक्षण जरीही सोडलं मी तरी मला काही हरकत नव्हती, मला माझ्या भावाला शिकवायचं होतं, त्यामुळे 24 तासाची कामं केली होते. पण आता हा जर शेताचं मॅटर आला ना, लिटरली असं वाटतंय ना की खरंच मी कोर्टात केस टाकू त्या लोकांविषयी की तुम्ही एवढं बोलतात ना की आम्हाला शेत नाही द्यायचं, हे नाही द्यायचं, ते नाही मागत आहे ते तुमचं शेत. ते आम्हाला बोलत होते कोणाकडून शेत घ्यायला आलीस तू, आमचं शेत तुमचं नाहीये, ते तिच्या मामाचं पण शेत येतं त्याच्यात. तिने त्या मुलासोबत लग्न केलंय, तिच्या मामाच्या मुलासोबत, तिचं पण येतं, ते तिच्या हक्काचं शेत मागते, तुमचं मागत नाहीयेस. आणि लिटरली माझी काकू सुद्धा शब्द वापरताना थोडंसं तोंडाला तोंड द्यायला नका शिकू बाबा तुम्ही. जर तुम्हाला बोलता येत नाही तर फोन कट करायला शिका, पण शिवाय द्यायला नका शिकू. जर मी आता रेकॉर्डिंग बाहेर काढायला सुरुवात केली ना, महागात पडेल तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे मी खरं बोलले ना तुम्हाला असं कोणा धमकी वगैरे किंवा काहीच नाही द्यायची नाहीये. आणि ते बोलतायत ना की लहान अशी तरी मोठ्या माणसासोबत अशी बोलतीये, तर खरंच मित्रांनो जर मी तुम्हाला रिकॉर्डिंग दाखवली ना तुम्ही सुद्धा बोलते की तुझ्या घरचे अजिबात चांगले नाहीये. आणि खरंच माझ्या घरचे नाहीये चांगले. आता आम्हाला एकदा रिटर्न परत गावाकडे बोलवलेलं आहे, आम्हाला जायचंय गावाकडे. आणि आता फक्त आम्हाला माझी एवढीच विनंती आहे की हा व्हिडिओला शेअर करा. बेसिकली मला माझं शेत भेटलं पाहिजे, कारण की माझी मम्मी आता नाही करू शकत, तिथे सुद्धा वय होत आली आहे, इम्पॉसिबल आहे, नाही करू शकत. ती किती दिवस आम्हाला जगवणार आहे ती, कारण की पप्पा नव्हते ना त्या टायमापर्यंत तिने आम्हाला सांभाळलेलं आहे. आणि तेव्हापासून ती हे सगळं करत आलेली आहे, आम्हाला मोठं करा. ती घरात बंद करून जायची आम्हाला, एक जेवण बनवायची सकाळी आणि रात्रपर्यंत आम्ही उपाशी राहायचो. आम्ही जेवायचं नाही की हा बाबा मम्मी येणार आहे, मम्मी येणार तर जेवायचं. लिटरली माझा भाऊ त्या टायमाला एवढा लहान होता त्याला काहीच कळत नसेल त्या टायमाला, ज्या टायमाला माझी मम्मीने घर सोडलं होतं. माझ्या पप्पांनी सुद्धा कोणत्याच गोष्टीची मदत केली नाहीये. लिटरली आता ते 2-3 वर्ष पहिलं एकच वेळा आम्हाला फर्स्ट टाइम बघितलं होतं लग्न माझ्या भावाच्या झाल्यानंतर. आम्ही एकदा रिटर्न गावाकडे गेलो होतो तेव्हा, आणि त्या टायमाला माझ्या बाबाला आमची एवढी माया येत होती ना, माझी मुलं आम्ही नाही येत तुझी मुलं, खरंच नाही. मी माझ्या मम्मीची मुलगी आहे आणि माझा भाऊ फक्तच माझ्या मम्मीचाच आहे, नाहीये. कारण की पप्पा असून सुद्धा पप्पा नाही असं वागतायत तुम्ही आमच्यासोबत. कारण की माझ्या पप्पाने त्या टायमाला आम्हाला फक्त 10,000 दिले. 10 काय 20,000 पकडू शकता तुम्ही दिले असतील. आता एवढं आम्ही 16, 17 वर्षाची मुलं झाले आणि तू त्या टायमाला 20,000 देतोस बाईच्या हातात आणि आता याच्यामध्ये होईल ना सगळं तुझं. नाही हो, जनरेशन कुठेच्या कुठे आलीये. ते 20,000 मध्ये किती काय करणार होते चांगल्यावरती. आता जिथे आम्ही राहतो ना तिथलंच आमचं रेंट 10 असला. आम्ही पुण्यामध्ये राहतो, इथे सुद्धा फॅसिलिटीज खूप जास्त आहेत, माहिती आहे. इथे पण घरांची रेंट खूप जास्त आहे. असं नाही तिने एकट्याने सगळं मॅनेज केलेलं आहे, तिने आम्हाला वाढवलेलं आहे. सोबत आमच्या शिक्षणापर्यंत सुद्धा माझं आता मिनिमम 10वी झालेली आहे माझी सुद्धा, आणि माझ्या भावाची आता तो 10वीला असेल कदाचित. आमचं एवढं शिक्षण वगैरे सगळं तिने केलेलं आहे. आणि माझ्या पप्पांनी या गोष्टीची दमडी पेटवली गावाकडे जाऊन की मी माझ्या बायकोला 40,000 दिले.
40-50 हजार दिले म्हणून ती मुलांना असं खोटं बोलण्याची सुद्धा हद असते. मी इथं काहीच दाखवण्याचा प्रयत्न नाही करते. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की 3 वेळा मी बोलते की व्हिडिओला शेअर करा, सपोर्ट करा आणि प्लीज लाईक करा. बिकॉज मला सगळं हर एक गोष्ट तुम्हाला सांगितली तुमच्यासोबत शेअर करायची की लोक कोणत्या पद्धतीचे असतात किंवा काय. अक्षरशः माझ्या मामाने सुद्धा आमची साथ सोडली त्या टायमाला, ज्या टायमाला माझ्या मम्मीला माझ्या मामांची घरच्यांची गरज होती. त्या टायमाला सगळे एवढेच बोलायला आले की कोणासोबत तरी पळून गेली आहे किंवा काही झालेलं आहे, तुम्ही बघायला नव्हते तिथे. एकच व्हिडिओ थांबवते आहे. मी सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला. संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा पोस्ट होईल. थोड्या दिवसापासून ब्लॉगिंग होत नाहीये माझी, कारण की माझ्याकडे ड्रायपॉट वगैरे किंवा ते मोठं असं व्हिडिओ पकडायचं असतं ते नाहीये माझ्याकडे. सध्याला प्रयत्न करेन की जेवढं होऊ शकते तेवढं मी व्हिडिओज काढीन. प्लीज फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. बाबा.